एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 10 चालू करतोय आपण. आपण काल पाहिलं की भगवंतांनी उद्धवाला सांगितलं, काय सांगितलं की परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते समजून सांगितलं ना, दृष्टांत देऊन. आणि हे सांगितल्यानंतर परत भगवंत काय म्हणतात की उद्धवा तुला अशी शंका येईल म्हणले की हे जे सांगितलं तुम्ही सगळं सांगितलं हे सगळं काय आहे, शब्दचातुर्य. शब्दचातुर्य म्हणजे काय, फक्त शब्दांचा खेळ आहे म्हणले. तुला काय शंका येईल म्हणले, हा सगळ्या शब्दांचा खेळ आहे. पण नुसतं शब्द श्रवण करून म्हणले ते कळणार आहे का परमात्मा स्वरूप कसं आहे ते? कारण ते कसं ते गुप्त आहे, हा ठेवाय म्हणले. हा तुझ्यासाठी तुला मी सांगितला, हे कसा ठेवा, गुप्त आहे, गुह्य आहे म्हणले हे. कारण ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात, ज्ञानदेव गुड ज्ञानदेव गम्य ज्ञानदेव गुड ज्ञानदेवाला निवृत्ती दिले माझे हाती, असं असतं म्हणले हे गुह्य आहे. तेच भगवंत सांगते हे कसं गुह्य आहे, पण तुझ्या पुढे मी प्रकट केलं म्हणले. पण कसं आहे म्हणले, फक्त शब्द चातुर्य म्हणले. हे नुसतं शब्द समजून ऐकून काय होणार नाही तुला, म्हणजे कळणार अशी शंका तुला येईल म्हणले. नुसतं शब्द कळून काय, शब्द ऐकून कळणार आहे काही नाही, अशी शंका येईल तर म्हणले. पुढे सांगतो म्हणले, ऐक म्हणले आता. यसो गुणर्वेर्चितो देहायम पुरुषस्यहि संसार स्तन्येन बंधोयाम पुसो विद्याचिदात्मना. ईश्वराच्या अधीन असलेल्या मायेच्या गुणांनी हा जो सूक्ष्म व हा जो स्थूल देह रचलेला आहे त्याच्या अध्यासामुळे जीवाचा हा संसार आहे. म्हणून आत्म्याचे ज्ञान हा संसाराचा छेद करणारे आहे. आत्म्याचं ज्ञान काय करतो, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की हा जो संसार रूपी आहे ना, हा संसार रूपी जो भ्रम आहे, हा भ्रमाला काय करतो, तो बात करून टाकतो, नाहीसा करून टाकतो. कोण करतो, हे ज्ञान करतं. संसार म्हणण्यापेक्षा संसारात असताना जो देह, मी देह समजतो ना आपण आपल्या स्वतःला, मीच देह आहे, मी देह आहे, या हा जो अभिमान आहे, या अभिमानाला ज्ञानाचा अभिमान काय करतो, त्याचा छेद करून टाकतो. म्हणून ये की पुरुष जो पुरुषोत्तमा ज्या अधीन माया गुणग्राम ज्याशी ईश्वरू ऐसा नामधर्म शास्त्रानुक्रम बोलती. म्हणले उद्धवा, एक म्हणले ज्याला पुरुषोत्तम म्हणतात, ज्याला उत्तम पुरुष, पुरुषोत्तम म्हणजे काय, ज्याला उत्तम पुरुष म्हणतात, ज्याच्या स्वाधीन काय हे सगळे हे मायेचे गुण येतात. 3 गुण आहेत ना, रजगुण, सत्वगुण, तमगुण. हे 3 गुण ज्याच्या काय येतं, स्वाधीन आहेत. व शास्त्रे ज्याला ईश्वर म्हणतात, सगळे शास्त्र काय म्हणते, ज्याला ईश्वर म्हणतात. हे सगळे गुण कोणाच्या ताब्यात आहे, ईश्वराच्या ताब्यात आहेत. मग ते ईश्वराची माया अनेक कार्य उत्पन्न करते आणि व्यर्थ भ्रम वाढवून जीवांना उगाच संसारात प्रवृत्त करते. काय करते ही माया ईश्वराची? ही माया ईश्वराची काय करते, ह्या अनेक कार्य उत्पन्न करते. आणि कार्य उत्पन्न करते म्हणजे काय करते, सगळं जगत कुणामुळे झालं, या मायामुळे झालंय विश्व सगळं. आणि व्यर्थ भ्रम वाढवते, जीवाचं काय करते, व्यर्थ भ्रम वाढवते. आता व्यर्थ भ्रम वाढवल्यामुळे जीवाला काय होतंय, तो संकुचित झाला, देहाला मी म्हणायला लागला आणि दुःखी झाला. संसारामध्ये काय करते, त्याला प्रवृत्त करते, म्हणजे संसारात त्याला करायला लावी ही माया. त्याला संसार, आता देहाला सत्य मानलं त्यांनी, त्यामुळे त्याला संसार खरा वाटला. आणि संसार खरा वाटायला लागल्यामुळे तो विषय भोग्यासाठी तो पण धावपळ करायला लागला. आता ते चैतन्य जे प्रतिबिंबले तेचे जीवपण वाच्य झाले, जे विथिल्लरे चंद्रबिंब बुडाले दिशेनाथले मूर्खाशी. त्या मायेमध्ये बघा काय झालं, त्या मायेमध्ये चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते, जे आत्मस्वरूप आहे ना आपलं, जे आपलं चैतन्य आहे, त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडतं कुठं, त्या मायेमध्ये. त्याला जीव असे म्हणतात. म्हणजे कसं होतं माहितीये का, अंतकरण आहे बघा, आणि अंतकरणामध्ये त्या आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडलं की त्याला आपण काय म्हणतो, तो जीव झाला, जीव. मग तुम्ही जीव म्हणायला लागला तो स्वतःला. जसं सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या डबक्यामध्ये पडलं की तू डबका काय म्हणाला, आता सूर्य काय, त्या डबक्यातला सूर्य काय म्हणायला लागला, आता मी कोणी, मी डबक आहे. हा, तसं त्या अंतकरणामध्ये त्या स्वरूपाचं प्रतिबिंब पडलं, त्यामुळे काय झालं, तू स्वतःला जीव म्हणायला लागला. म्हणजे चंद्राचे प्रतिबिंब एखाद्या डबक्यात पडलेले दिसावे, आणि त्याप्रमाणे जसं एखादा मूर्ख असन, हा त्या मिथ्या असलेला जीव काय म्हणतो, जीव भाव खरा वागतो त्याला. म्हणजे जसं आता आपण बघितलं, सूर्याचं प्रतिबिंब पडलं की एखाद्याला मूर्खाला काय वागतं, बघा ना म्हणले, सूर्य खाल्ले कुठे, डबक्यामध्ये म्हणले करा. तसं ह्या अज्ञान जीवाला जीवपणा खरा वागतो, मी देह हीच त्याला खरं वागतं. आणि त्याच्या मग देहाच्या संबंधाने होणारे सुख दुःख त्याला खरे वागतात. मग सुखी होतो, दुःखी होतो. अनुकूल झाले की सुखी होतो, प्रतिकूल झाले की दुःखी होतो, रडत बसतो. त्या थिल्लराशी नातळत चंद्रमा असे गगनी अलिप्त, तैसा आत्मा अविद्यातीत अविद्या नातळत प्रतिबिंबला. त्या डबक्यातील पाण्याला स्पर्श न करता चंद्र जसा वर आकाशात वेगळा असतो. मग तुम्हाला सांगा, त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलं
मग त्या चंद्राने त्या पाण्याला स्पर्श केला का? फक्त प्रतिबिंब पडले त्याचं. चंद्र काय तिथं स्पर्श करायला आलेला नाही. चंद्र मात्र कुठे वर आकाशामध्ये, त्याला माहिती नाही की आपलं प्रतिबिंब त्या डबक्यामध्ये पडलं आहे का माहिती त्या चंद्राला? नाही. तसा आत्मा मायेपासून वेगळा आहे. तसा आत्मा कसा आहे? मायेपासून वेगळा आहे. त्याचा आणि ह्या देहाचा, त्याचा आणि ह्या विश्वाचा काही संबंध नाही. त्याला माहिती नाही विश्व तयार झालं आपल्यावरती. म्हणजे तो त्या प्रतिबिंबाला स्पर्श करत नाही. करतो का स्पर्श? नाही. स्पर्श करत नाही, त्याला कल्पनाच नाही त्याची. मग अहमित प्रथमाध्यासे सूक्ष्मलिंग देह मायावशे नाना अनर्थ करी कैसे वासना सौरशे उपजले. अहम, अहम म्हणजे काय? पहिला अध्यास. बघा, पहिला अध्यास म्हणजे काय झाला? अहम म्हणजे चैतन्यावरचा आरोप. त्यामुळे मायावश सूक्ष्म असा लिंग देह अनेक अनर्थकारक गोष्टी उत्पन्न करतो. मग म्हणजे काय झाला? असणार तर मूळ असणारे चैतन्य, चैतन्याचे प्रतिबिंब पडले, तो जीवरूपाला आला आणि जीवरूपाने आल्यामुळे तो देहालाच मी म्हणायला लागला. लिंगदेह म्हणजे कोणता? सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह म्हणजे अंतःकरण, आणि अंतःकरण मध्ये काय झालं? त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे तो जीवरूपाला आणा आणि अनर्थकारक गोष्टी काय लागला? उत्पन्न म्हणजे करायला लागले. अनर्थकारक म्हणजे आता जे खरंच नाही ते बराळायला लागला. वासनांच्या आसक्तीमुळे सर्व कार्य उत्पन्न होऊ लागले. मग आता वासनाची आसक्ती झाली त्याला. वासना म्हणजे आता वासना काय झाली? कारण देहाला त्यांनी सत्य मानल्यामुळं देहाच्या संबंधाने असणारे मग त्याला जे इच्छा येतात, आकांक्षा येतात, त्याचे स्वप्न येतं, त्याला ती पूर्तता करायसाठी तो प्रयत्न करायला लागला. त्यामुळे काय झाला? तो कार्य करायला लागला. त्याला कर्म करायची गरज पडली. तो कर्म करायला लागला. जरी लिंगदेह झाले सबळ विषय भोगा दृढ मूळ तरी भोगू नवे स्थूळ सूक्ष्म भूत गोळ स्थूळावला. लिंगदेह जोरकस जर झाला म्हणजे काय? तोच विषय भोगाला प्रेरणा देणारा मूळ बनतो. कोण? लिंगदेह. अंतकरण, सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेहालाच अंतकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला मिळून अंतकरण होतं. याला सूक्ष्मदेह म्हणलंय. आणि हाच काय होतो? विषय भोगाला प्रेरणा देणारा होतो. सगळा गोळखाळ होतो ते कुठं होतो? अंतकरणामध्ये होतो का नाही? देहाला काय आहे का सांगा बरं? सुख होतं अंतकरणाला, दुःख होतं अंतकरणामध्येच. मग काय इच्छा प्राप्त करायची इच्छा जी होती ती कुठं होती? अंतकरणामध्ये जायला होती, बुद्धीमध्ये. मन त्याची काय करते? इच्छा करतं, मला असं असं करायचंय. बुद्धी म्हणते कर, अशा पद्धतीने करू लागलं पाळायला. हे जड दे ना वरचा, तो फक्त मनाने सांगायचं नाही आणि पाळायचं. पण लिंगदेह विषयाचा उपभोग घेऊ शकत नाही. कारण लिंगदेह विषयाचा उपभोग घेऊ शकतं का ते? अंतकरण नाही घेऊ शकत. म्हणून सूक्ष्म असे पृथ्वी, जल, अग्नी इत्यादी भूतसमूहात स्थूल रूप धारण करतात. आता कसं असतं माहितीये का? जे पंच इथं जे पंचतत्व आहे, 5 तत्व आहे. ते 5 तत्व म्हणजे कुठले असणारे? पृथ्वी, जल, अग्नी, पाणी, आकाश. हे काय करतात? हेच भूतसमूहाचं स्थूल रूप धारण करतात. म्हणजे जेवढे काही आपल्याला आकार दिसतात ना विश्वामध्ये, हे सगळे आकार कोणामुळे तयार झाले? या 5 भूतांमुळे तयार झाल्यात. कोणते? हे 5 भूतांमुळे तयार झालेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसत? हे सगळं हे जड असणारे हे आपल्याला डोळ्याने दिसतात. स्थूळापासून स्थूळ देहो 5 भौतिका घडला पाहो येवम उभय देह अभिप्रावो झाला निर्वाहो या रीतो. त्यानंतर स्थूल अशा पंचमहाभूतापासून, बघा स्थूल असणारा आता म्हणजे जड स्थूल म्हणजे काय? जड. ह्या जड असताना पंचमहाभूतापासून लिंग देहाच्या मदतीसाठी पंचभूतात्मक स्थूल देह निर्माण होतो. कोणाच्या मदतीसाठी? लिंग देहाच्या म्हणजे सूक्ष्म देहाच्या मदतीसाठी हा स्थूल देहाची निर्मिती झाली. मग दोन्ही देहांनी सर्व संसार व्यवस्थित सुरू होतो. म्हणजे आता दोन्ही देहांनी काय झाला? संसार हा सगळा व्यवस्थित चालू लागला, कार्य करायला लागला. अंतःकरणाने फक्त काय करायचे? संकल्प करायचे, विकल्प करायचे, आणि हे सगळं जे बघायचं कोणी करायचं? हे सगळं कर्म कोणी करायचं? या स्थूल देहाने कर्म करायचं. मग या दोघांनी मिळून काय करायला लागले? सगळं हे कार्य करायला लागले. सगळे व्यवहार सुरू करायला लागला, संसार करायला लागले सगळे दोघं मिळून. ऐसा उभय देही वतता दृढ लागली देहात्मता तेने वाढली अहम ममता मी कोण हे तत्वता विसरला. आणि त्यामुळे काय झालं? ह्याप्रमाणे बुद्धी जेव्हा दोन्ही देहात वावरते, आता बुद्धी काय झाली? स्थूल देहामध्ये, स्थूल देहाला म्हणते मी काय? तो देह मीच आहे, आणि सूक्ष्म देहाला पण काय म्हणते? मीच आहे. म्हणून दोन्ही देहामध्ये ते वावरायला लागले. तेव्हा देहालाच मी म्हणायला लागले, आणि मी देहाला मानल्यामुळे काय त्या ठिकाणी काय झालं? अहम, त्या देहावरती अहम वाढला, त्या देहाचं ममत्व वाढलं, त्या देहावरचं प्रेम जडलं, आणि प्रेम जडल्यामुळे त्या माणसाला मी कोणाचा विसर पडला. नेमकं मी कोणी ते विसरून गेला. मी आत्मस्वरूप आहे हे तो विसरून गेला, आणि देहालाच समजायला लागला मी देह आहे. न कळे सुखाची गोडी पडला विषयांची या ओढे
पाप पुण्याची या जोडी कोडी पडली बेडी सुबुद्धा. त्याला आत्मसुख मिळत नाही. बघा मग आता काय झालं माहितीये का, स्वतःच्या स्वरूपाला विसरला ना, वास्तविक स्वरूप त्याच्यापासून लांब गेलंय का नाही, फक्त विसर पडला त्याला. आणि देहाला मी समजायला लागल्यामुळं त्याला आत्मसुख मिळायचं, त्याला आत्मसुख सुखी असणारच, पण तो दुःख बघायला लागला. वास्तविक तो कसं आहे, सुखीचे. आत्मस्वरूप म्हणजे कसं आहे, ते सुखच आहे. पण असा असणारा सुख सुद्धा, सुखी असणारा तो सुद्धा काय करायला लागला, दुःख बघायला लागला. कशामुळे, फक्त स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे. मग विषयाची त्याला ओढ लागते. स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला, देहाला त्याने मी समजायला लागला, देहाला खरं म्हणायला लागला. आणि देहाच्या संबंधाने असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा त्याला काय लागली, त्या विषयाची त्याला ओढ लागायला लागली. का, देहाला कसं लागत, आहार लागतो, देहाला निद्रा लागते, देहाला काय लागत, अजून विषय भोगावा वाटायला लागते त्याला. त्याला सुख मिळावं असं वाटतं. मग ते सुख कुठे शोधतो, देहाला जेवढा आराम मिळत ना तेवढा त्याला सुख वाटतं. म्हणून तो काय करायला, विषयाची ओढ लागायला लागली त्याला. आणि विषयाची ओढ लागल्यामुळं पाप पुण्य घडत जातात त्याच्याकडनं. काय घडलं, कारण ते पाहिजे ना, मला पाहिजे ना, कुणाला पाहिजे, हे देहाच्या संबंधाने मला पाहिजे. मग मला पाहिजे ना, मग जसं मिळेल तसं. मग कधी पाप होतं, कधी पुण्य होतं, कधी पाप होतं, कधी पुण्य होतं. त्या पाप आणि पुण्याचा हिशोब तो ठेवत नाही. का ठेवत नाही, कारण त्याच्या दृष्टीने फक्त ध्येय मीच आहे. आणि ध्येयाला मला पाहिजे ना, मग म्हणजे मला पाहिजे, मग ते कसं का असा. म्हणून आणि प्रपंचाची मग त्याला काय होती, बिघडी पडते. तिथं पाप पुण्य व्हायला लागलं ना, आणि पाप पुण्य झाल्यामुळे त्याला जन्माला यावं लागतं, मारावं लागतं. अशा पद्धतीने त्याला प्रपंचाची बिघडी पडली. आणि तो जीव काय होतो, बद्ध होतो. त्याला प्रपंचाची बिघडी पडल्यामुळे जीव कसा झाला, बद्ध झाला. आणि जीव बद्ध झाल्यामुळं तो काय करायला लागला, आता जन्माला येतोय मरतोय, जन्माला येतोय मरतोय. याला कारण काय आहे, स्वतःच्या स्वरूपाला फक्त विसरणं. आणि जे नाही ना त्याला माझं म्हणणं. स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरू गेला आणि ध्येयाला मी म्हणायला लागला, म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. ध्येहाचे ध्येयधर्म सत्य मानी वर्णाश्रम, मग आचारू लागे कर्म फळ संभ्रम वांछोनी. ध्येय म्हणजेच मी, ही भावना दृढ होते. ध्येयालाच मी समजतो आता, ध्येय म्हणजे मीच असं. आणि ही काही एका जन्माचं नाही, की काही जन्मापासून त्यात चालत आलेलं आहे. त्याच्या चित्तावरती, त्या अंतकरणामध्ये संस्कार रडलेले आहेत, ध्येय म्हणजे मीच आहे. म्हणजे मग देहाचे धर्म म्हणजे काय म्हणतात, देहाचे धर्म असणारे. ध्येय म्हणजे मी मानला तो आता. मग ध्येय मी मानल्यामुळे देहाचे असणारे धर्म येतं. कोणते धर्म आहे देहाचे, भूक लागणे, तहान लागणे, जे बाकीच्या गोष्टी आहेत ना, का ना, ऐकू येणे, हे जातीवर्ण, आश्रम, जातीवर्ण 4 वर्ण 4 आश्रम, हे सगळे इत्यादी धर्म तो आपले मानायला लागला. खरं म्हणायला लागलं सगळं, काय माझे म्हणायला लागला. मी अमक्या जातीचा, मी तमक्या जातीचा, मी गृहस्थ आश्रमी, मी संन्यासी, मी वानप्रस्थ असं म्हणा, मी ब्रह्मचारी असं म्हणायला लागला. का नाही, मी हिंदू, मी मुसलमान, परत किंवा मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी ब्राह्मण असं म्हणायला लागला. आणि मग फळाच्या सुखाची इच्छा धरून निर्णय कर्म आचरायला लागला. आता काय, मग आता त्याला काय, फळाची इच्छा. कारण आता त्याला काय, देहाच्या अनुषंगाने, देहाला कसं पाहिजे, त्याला सुख मिळावा, देहाला सुख मिळावं म्हणून ते याला काय पाहिजे, सुख पाहिजे म्हणल्यावर त्याला विषय पाहिजेत. विषय पाहिजे म्हणजे तो विषय प्राप्त करायला पळायला लागला, कर्म करायला लागला. आणि विषय प्राप्त करण्यासाठी कर्म करायला लागल्यामुळं ते केलेल्या कर्माचं त्याला फळ मिळावा अशी इच्छा व्हायला लागली. मग केलेल्या कर्माचं फळ त्याला मिळावं अशी इच्छा केल्यामुळे त्यांनी जर त्याला अनुकूल झालं तर सुख होतं, प्रतिकूल झालं की दुःख होतं. अनुकूल फळ मिळालं की सुख होतं, आणि प्रतिकूल फळ मिळालं की दुःख होतं. आता ज्या गोष्टीसाठी आपण एखाद्या पिकाला शेतामध्ये पीक आपण केलं, पिकाची लागवड केली, मग त्या केलेल्या पिकाच्या लागवडीपासून जर आपल्याला आपण जेवढी इच्छा केलेली तेवढे पैसे झाले तर ते सुखी होतो, आणि नाही जेवढे झाले तर दुःखी होतो. खर्च पण नाही निघाला तर आणखी दुःखी होतो. त्यामुळे ते सुख दुःख करायला लागला वेगवेगळे. मग राजा चक्रवर्ती निज मंदिरी, निजेला सुमन शेजवरी, तो स्वप्ने होऊन भिकारी, आत्यांचा घरी अन्न मागे. आता हे कसे असते म्हणले, तुला एक दृष्टांत देऊन सांगतो म्हणले. बघा भगवंत काय म्हणते, हे कसं असतं म्हणले, एक दृष्टांत देतो ऐका म्हणले. जसं म्हणले, समजा एखादा सार्वभौम राजा आहे. सार्वभौम राजा म्हणजे कसा आहे, सगळ्या बाजूनी परिपूर्ण आहे असा असणारा राजा. कसा आहे तो राजा, सार्वभौम म्हणजे सगळं अख्खं त्याच्यामध्ये काय, त्याच्या राज्याच्या ताब्यात आहे. आणि कसं आहे तो परिपूर्ण आहे सगळ्या गोष्टींनी. असा असणारा राजा आपल्या एका महालामध्ये मृदुशय्येवर झोपलेला होता. म्हणजे कसा, गादीवरती झोपलेला होता, बिछाण्यावरती आपल्या. मृदू म्हणजे कसं, गादी, मऊ असणारी गादीवरती झोपला होता. आणि त्या झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडतं. काय स्वप्न पडतं त्याला, तो स्वतःला भिकारी झालेला बघतो.
काय पाहतो, मी भिकारी झालो म्हणून. त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये त्याला दिसतं मी भिकारी झालो, भीक मागवतोय मी. आणि ते पण कुठं एखाद्याच्या आत्याच्या घरी तू मागव. आत्या म्हणजे काय, एकदम आपला हे किरकोळ गरीब बिचारा, दुसऱ्या जातीचा, त्याच्या घरी भीक मागायला गेलेला त्याला स्वप्नामध्ये दिसतंय. आता मी राजा हे विसरून गेला बरं का तो. आता ते कोण समजतोय स्वतःला, भिकारी समजतोय. मी राजा म्हणून त्याच्या भानात नाही. राजा आहे तो, पण कुठे जागृतीमध्ये आता झोपलेला आहे तो. आता झोपी त्याला स्वप्न पडतंय आणि स्वप्नामध्ये मी कोणी आता, मी राजा नसून मी भिकारी आहे. म्हणजे कोणी आता राजापणाला विसरून गेलाय आणि भिकारीपणाला त्याने लक्षात ठेवले. म्हणजे काय, स्वप्नामध्ये भिकारी येतो. मग तेथे कुठे का ऐकू यावया हाता, निताशी म्हणे राजा रे तू तत्वता, परी मी राजा हे ना ठेवे चित्ता, स्वप्ने भिक्षुकता दृढ झाली. बरं, तेथे एखाद्या शेळा पाका तुकडे मिळवा. बघ, आता एखाद्या तुकडे आतिंजाच्या घरी गेला भीक मागायला आणि काय म्हणतो तो, एखादा शेळ पाक असतं तर मला थोडस, लई भूक लागली, मी 4 दिवसाचा भुख्याली उपाशी आहे, मला खायलाच मिळलं नाही, काय असं शिळ पाळलं, काय असं निकलेलं बिकलेलं सगळं द्या मला, मी सगळं खातो म्हणून. असं आत्या त्याला फार मोठ्याने तो काय करतो, मानतो. काय मानतो तो, राजा मानतो त्याला. राजा बघा ना, तुम्ही दिलं तर मी काय होईल, मी पोटभर जेवण करेन. शेळ असं तरी चाललं, पण मला तुम्ही द्या, तुम्ही कसे येतं, मोठे येतं, तुम्ही राजे येतं, असं तो मानत असतो त्यांना. पण कुठं, स्वप्नामध्ये बरं का. पण आपण स्वतःच राजा आहोत हे तो विसरून गेलेला असतो. स्वप्नात काय, फक्त स्वप्नामध्ये तो भिकारी आहे हीच त्याच्या ठिकाणी चित्तामध्ये त्याची कल्पना दृढ आहे. हॅलो जेर, काय होतंय, फोन करत होतो का सारखं सारखं. त्याच्या चित्तामध्ये काय झाली, हीच कल्पना दृढ झाली की मी भिकारी आहे म्हणून. तैशे विसरून निजात्मता, फळे मागे देवा देवता, मी देवाचा देव तत्वता, हे त्याशी सर्वथा ना ठेवे. त्याप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाला विसरून गेला. मला सांगा, मग आपलं खरं स्वरूप कोण आहे, आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूपाला जीव खरा विसरून गेला आणि देहाला मी समजायला लागला. म्हणून देवतापाशी काय म्हणतो, तो फलची याचना करतो, देवा मला सुखी ठेव, देवा माझं घरदार सुखी राहू दे, देवा माझं काय, माझी मुलं बाळ कशी राहू दे, सुखी राहू दे. असे देवाला काय करायला लागला, तो मागण्या मागायला लागला. आता स्वतःच तो देवे, स्वतः कोण येतो, स्वतःच देवे, पण त्याला आठवतं की मी देवे म्हणून, नाही आठवत त्याला. पण बा असं काय लागला, देवाला भीक मागायला लागला. थोडक्यात देवाला काय लागलं, तो भीक मागायला. आता मागतो का नाही सांगा बरं, प्रत्येकाचं काय चाललंय आपल्या, देवा मला असंच आहे, मग माझ्या अशाची इच्छा पूर्ण कर, काही इच्छा पूर्ण कर, मला घर नाही, मला घर दे, देवा माझी फार कायम तारणबाळ असती, मला पैसे राहू दे, मला सुखी ठेव, देवा काय कर, माझ्या घरातले सगळे सुखी कर, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, माझ्या मुलीला मुलं होऊ दे. प्रत्येकाची काही ना काही कमतरता असते आणि प्रत्येक जण देवाला मागायला लागलाय. का मागायला लागला, कारण तू स्वतःच देव आहे ना, पण तू विसरून गेलेला मी देव आहे म्हणून. आणि स्वतःला देव म्हणून विसरून गेलाय आणि काय करतोय, स्वतःला जीव समजायला लागलाय आणि बाकीची कोणतरी एक देव आहे आणि त्या देवाला मागवतो, काय कर, माझी इच्छा पूर्ण कर म्हणून. त्या स्वप्नाचेनी अत्याध्यासे, राजा वसनावे मी भिकारी ऐसे, कुणी सेवका येत हसे, राजा स्वप्नवशी जल्पतू. बघा, आता ज्या ठिकाणी राजा झोपलेला असतो त्या ठिकाणी काय होतं, आता स्वप्न पडतं भिकारी झालाय म्हणून हा भीक मागतोय, बरळतोय झोपीमध्ये, काय करतोय, बरळतोय तो की मला भीक घाला रे, भीक घाला, मी 4 दिवस झाला उपाशी, शिळ पाक काय असेल ते मला द्या, ह्या गरीबाला द्या, शिळ पाक काय असेल ते द्या गरीबाला, पोट भरून तुम्हाला तुमचं कल्याण होईल, तुम्हाला काय लागेल, तुम्हाला पुण्यच प्राप्त होईल, असं कुठं म्हणतोय तो, स्वप्नामध्ये म्हणतोय. आता हा राजा झोपलेला असताना सगळे त्याचे नोकरीत ना, त्याचे कोण, शिपाई त्याच्या साईडला असे उभे येतं, काय शिपाई आता त्याची राखण का, हा राजा मानल्यावर. आता ते काय करतात, पहारा देतात त्याच्याजवळ काय करतात, ते पहारा देतात. आता त्यांना ऐकू जाते ना, हा भीक मागवतोय म्हणून, स्वप्नामध्ये बराळतोय म्हणून, ते लागले हसायला याला. ती काय करते, त्याला हसत देत. ये इथे गाड मोड अवस्था घरे, सर्वांग गडबडी निदसुरे, नागवे उघडे नस्मरे, निद्रा बरे धारला. राजाला गाढ झोप लागली, त्या राजाला गाढ झोपीने घेरल्यामुळे काय झालं, तो गडबडा लोळायला लागला. नागडा उघडा झाल्याचीही त्याला भान राहत नाही. बघा काय झालं, नागडा उघडा झाला म्हणजे त्याचे कपडे निघून गेले, त्याचे म्हणजे लुंगी काय असेल त्यासाठी, धोतर असेल किंवा ते निघून गेलं सगळं, त्याला त्याचं भानच नाही. का, मी लय भुकाई काय उपाशी, मला भीक घाला म्हणून. आणि ती अशी थापटी पुरहितो, जागा होता होय विस्मितो, मग नागवेपणा अच्छा देतो, सांगू लाजत भिक्षुकता. आता त्यावेळी काय झालं, आता राजा गडबडायला लागला ना,
मोठमोठ्याने म्हणायला लागलं मी उपाशी, मला भीक घाला, भीक घाला, भीक घाला, लोळतोय काय झोपेमध्ये बरं का, स्वप्नामध्ये. आणि त्यावेळेस त्या असणार जे पुरोहित आहे काय करतो, त्याला जागा करतो आणि मग त्याला आश्चर्य वागते होते जागा झाल्यावर. अरे मी तर भिखारी स्वप्न पाहत होतो, नेमकं मग मी भिखारी आहे ते खरं होतं का, आता जागा झालं ते खरं आहे. त्याला वस्त्र सावरतो आपलं, मग काय झालं ते धोतर त्याचं फेकलेलं ते सावरतो सगळं. आपल्या स्वप्नामध्ये भिखारी झालो होतो हे सांगण्याची पण त्याला लाज वाटायला लागली. आता ह्यांना कसं म्हणतो मी भिखारी झालो होतो आणि भिखारी मी स्वप्नात भीक मागवतोय म्हणून. अशी त्या राज्याची अवस्था आपल्यासारखी, म्हणजे आपल्या अवस्था राजासारखी. ते व्याविद्या निद्रा उद्भटा, जलपे मे देहे मी करंटा, मी संपन्नो मी न्याता मोठा, देहात्मनिष्ठा बडबडी. त्याच पद्धतीने जसं राजाला स्वप्न पडलं ना, राजा असताना ते स्वप्नामध्ये भिकारी होत होता आणि मोठ्याने काय म्हणायचा, मला भीक घाला भीक घाला. त्याप्रमाणे या मायारूपी निद्रेमध्ये आपण सगळे झोपी गेलेलो आहे. कारण तुकाराम महाराज पण सांगतात ना, उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरी नाथा. उठा म्हणजे काय, झोपेतून उठा म्हणतात का, आपण आज्ञेच्या ठिकाणी झोपी गेलेलो आहे. आपण आज्ञेमध्ये आपण झोपी गेलेलो आहे, ज्ञानाचा आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आता जागे व्हा आणि स्वतः कोण आहे ते ओळखून घ्या. तसं एकनाथ महाराज सांगते त्याप्रमाणे मायारूपी निद्रेमध्ये हा सगळे जीव झोपी गेलेले आहेत. आणि निद्रा कशी फार मोठी भयंकर आहे, म्हणले अशी भयंकर निद्रा आहे की कितीतरी कल्प गेले अजून अजून जागा झालेला नाही. किती कल्प गेलेत, अनेक कल्प गेलेत, अनेक वेळा जन्माला आलाय, अनेक वेळा मिळालाय, पण स्वतः अजून तो काही जागा झालेला नाही. म्हणून तो जीवाला मी देहवान, मी दरिद्री, मी श्रीमंत, मी मोठा, मी पंडित अशा प्रकारे देहाला काय करतो ते समजून बडबड करत बसलाय. मी पैशावाला, मी आमका, मी तामका. का नाही, हे सगळं काय करायला लागला, ध्येयाच्या संबंधाने बोलायला लागला. कारण त्याने देहालाच मी मानलेलं आहे म्हणून. त्याने काय केलंय, ध्येयालाच मी मानलंय म्हणून असं बडबड करत बसला. आणि त्या बडबडीमुळे स्वतःला तो म्हणजे स्वतःचा त्याला विसर पडलेला आहे ना, त्यामुळे बडबड करतोय तो. मधून नित सुरपणाचे लाहे, कर्मा कर्माचे पसरी पाये, हिताहित कोण पाहे, देह मोहे मोहितो. आज्ञान हीच त्याची निद्रा आहे. मग त्याला कोणती झोप लागलेली, त्याला झोप लागली अज्ञानाची. आज्ञानाच्या झोपीमध्ये तो झोपी गेलेला आहे. म्हणजे आज्ञाची झोप म्हणजे काय, स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेलाय आणि देहाला सत्य मानलाय, हीच त्याची झोप आहे. म्हणून त्याच्यामध्ये तो काय करतो, कर्म करतो, अकर्म करतो. का नाही, कर्म करतो, काय करतो, कर्म काय अकर्म करतो. देहाच्या मोहाने मूड झाल्यामुळे हित कळत नाही त्याला, अहित काय त्याला काहीच त्याला कळत नाही. कळतं कुणाला सांगा बरं, काय कळतं आपल्याला, हित काय आपलं अहित काय कळतं का आपल्याला, सांगा. नाही कळतं आपल्याला. चांगलं काय वाईट काय कळतं आपल्याला, काहीच कळत नाही. काय कळत नाही, कारण आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपी गेलेलो आहे. आपण ध्येयाला आपण सत्य मानलंय. म्हणून तो गाढ मूड असते अवस्थेतू होता दीर्घ संकल्पे लोळतो, लोभे अति जल्पे जल्पतो, वसन तू मी माझे. तो मूड कसा आहे, तो मूड आहे. मूड म्हणजे मूर्ख. अज्ञानाच्या निद्रेमध्ये दीर्घकाळ लोळत पडलाय. किती दीर्घकाळ, दीर्घकाळ म्हणजे कितीतरी कल्प गेले, अजून त्याला जाग आलेली नाही. आणि मी आणि माझ्या अशी लोभाने काय करतोय, तो बरळतोय. मी असा, मी तसा, माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझी जमीन, माझं घर, का नाही, सगळं अशामध्ये काय झालंय, तो सगळा गुंतून पडलाय. त्यामुळे काय झालं, ते दुःखी झालाय, तो दुःख भोगत बसलाय तो. ते दैव योगे गडबडितो, आवचटे गुरुचरणी आदळतो, निकटता देखोनी कृपावंतो, थापकितो निज भोदे. आता काय होतं माहितीये का, एक मिनिट फोन कट होते. तो गाढ मूड अवस्थे आणतो, होता दीर्घ संकल्पे लोळतो, लोभे अति जल्पे जल्पतो, वसुनोत मी माझे. बघा, त्यामुळे काय होतंय, तो मूड आज्ञान निद्रेमध्ये दीर्घकाळ लोळत पडल्यामुळे काय झालं, मी आणि माझे बरळायला लागला. लोभाने बरळतोय तो सगळा, लोभ मोहाने. ते दैव योगे गडबडितो, आवचटे गुरुचरणे आदळतो, निकटता देखोनी कृपावंतो, थापकितो निज भोदे. आणि काय होतं, असा अनंत कल्पापासून काय झालं, हा लोळत पडलेला आहे. कुठं, या निद्रेमध्ये, आज्ञानाच्या निद्रेमध्ये. पण दैव योगाने काय होतं, अकस्मात गुरुचरणावर येऊन आदळतो. अकस्मात काय झाला, गुरुचरणावरती येऊन आदळला, तेव्हा तो कृपाळू सद्गुरू त्याला इतका निकट आलेला पाहून काय करतो, अरे एवढा जवळ आला माझ्या. मग त्याला दाय येते, कुणाला सद्गुरूला दाय येते, अरे
एवढं कल्प तो दुःख भोगत आलेला आहे, लोळत आलेला आहे, निद्रेमध्ये झोपलेला आहे, म्हणून त्याला त्याची दाई येते. कारण प्रत्येक जण दुःखी बरं का, इथं सुखी कोणी नाही अजिबात. प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख आहे. प्रत्येकाला काय ना काय कमी आहे का नाही, प्रत्येकाला कशाच तरी कमतरता आहे. म्हणून सतत काय करतो, प्रत्येक जण युवाळतोय, मला हे नाही, मला ते नाही, माझं असंच आहे, माझं तसं नाही का नाही. प्रत्येक जण युवाळतोय. म्हणून त्यातून ते सुख करून घ्यायचं. काय करत असतो तो, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, डॉक्टरकडे जा का नाही, दिवृषाकडे जा, साधू संतांकडे जा, जिकडून मिळेल तिकडून आपल्याला काहीतरी सुधारणा करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. असं फिरता फिरता एक दिवस नेमकं जाऊन काय याला सद्गुरूच्या चरणावरती जाऊन आदळला. आणि सद्गुरूच्या चरणावरती जाऊन आदळल्यामुळं सद्गुरूला त्याची दया आली, साधूला काय आली, त्याची दया आली. आणि त्याला दया आलेली पाहून आत्मबोधाने थापटून तो जागा करतो. काय करतो मग सद्गुरू, त्याला आत्मबोधाने जागा करतात. थापटून म्हणजे जागा करतात, म्हणजे काय करतात, अरे बाबा तू ध्येय नसून तू आत्मस्वरूप आहेस. तू ज्याला समजतो ना मी देह आहे, मी देह आहे, तू ध्येय नसून तू कोण आहेस, आत्मस्वरूप आहेस. कारण जे वाक्य आहेत ना, तत्त्वम अशी, ते ब्रह्म कोण तू आहेस. मग हा काय म्हणतो शिष्य, अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. असे महावाक्याने त्या ठिकाणी सद्गुरू त्याला जागा करत असतात. आणि जागा झाल्यानंतर बघा मग आता, ब्रह्माहमस्मी ऐसी वाणी, एक वेळ पडली कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी, ततशनी जागिन्नाला. बघा, म्हणजे ज्यावेळेस सद्गुरून त्याला सांगितलं ते ब्रह्म मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, हे शब्द कानी त्याच्या कानावरती पडले रे पडले. काना वचनाचे या भीटी, सरिसापै किरीटी, वस्तूच होऊन येऊ टिकवून एकू. त्याला सद्गुरूंनी कानामध्ये महावाक्य सांगितलं ना, त्याच्या कानी जे पिरिले, डोळा ते गोवले, व्यापक भरला तोची हरी. सद्गुरून त्याच्या कानामध्ये काय सांगितलंय, ते ब्रह्म तू आहेस. हा काय म्हणतोय, अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. असं त्याच्या कानामध्ये शब्द पडले रे पडले की तो अविद्या रूपी निद्रेमधून उठला, अविद्या रूपी निद्रेमधून पळून गेला तो, व तात्काळ जागृत झाला, लगेच जागा झाला. जसं हा राजा भिकारी झाला होता ना स्वप्नामध्ये, राजाला स्वप्न पडलं होतं, काय झालं, तो भिकारी झाला. पण त्या सेवेकारांनी पाऱ्याकरांनी त्याला काय केलं, थापटून जागा केलं. जागा हो म्हणले महाराज, तुम्ही असे काय बडबडता म्हणले, जागे व्हा. आणि जागे झाल्याबरोबर त्याला कळलं की मी भिकारी नसून मी कोण आहे, राजा आहे. तसं याला सद्गुरूंनी थापटून जागा केलं ना, त्याच्या कानावचनामध्ये महावाक्याचा बोध केला, त्याला आत्मबोध त्याला दिला. आणि आत्मबोध दिल्याबरोबर त्याला कळलं की मी देव नसून मी आत्मस्वरूप आहे. तो देव मीच आहे. कोणे तो देव, कोणे मीच आहे. आणि मीच देव असताना मी ते देवाला काय करतोय, इच्छा करतो की बाबा काय मला माझी इच्छा पूर्ण करते, इच्छा पूर्ण संसार तर मी त्याला मागतोय. बघा ना आता किती स्वतः जागा झाली म्हणून त्याला हसायला येतो बरं का. हसतो काय, रडतो काय मग तो परत. म्हणून जागताची होय विस्मित, मी देह म्हणता लाजत, देह कर्म देखील निंदित, कर्मातीत ब्रह्म मी. बघा, मग जागा होतोच तू काय होतो, विस्मित होतो म्हणजे काय होतं, त्याला आश्चर्य होतं, अरे मी देह नाही, मी तर ब्रह्मस्वरूप आहे, तो परमात्मा माझं स्वरूप आहे, मी तर सुखी आहे. आणि आतापर्यंत मी दुःखाच्या डोहामध्ये पडलेलो होतो का, तर मी देहाला सत्य मानलं होतं म्हणून. असं त्याला आश्चर्य होतं. मग तो आपल्या देहाबद्दल काय करतो, लाज बाळगायला लागतो. अरे मी देहाला मी मारायचो, त्याला लाज वाटते. मी एवढा व्यापक असताना, मी एवढं आत्मस्वरूप असताना, मी सदा आनंदी असणारा, असा असणारा तो मी काय करतो, देहाच्या संबंधामुळे, देहाला सत्य मानल्यामुळे मी दुःखी झालो होतो. म्हणून त्याला ह्या देहाची लाज वाटायला लागली आता, मी देह मानल्यामुळे. म्हणून देह कर्माचा तिरस्कार करतो तो. काय करतो, देहाचा कर्माचा, काही देहाचं खरंय, काय काय कर्म करतोय. म्हणून मी कर्मातीत असे परब्रह्म आहे असे मानतो. तो काय म्हणतो, मी आता देहाने केलेल्या कर्माचा माझा काही संबंध नाही. आता मी देहातीत आहे, त्यामुळे देहाने केलेल्या कर्माचा माझा काही संबंध नाही असं तो म्हणायला लागला. का, तर मी परब्रह्म आहे. मी देह नसून मी कोण आहे, मी परब्रह्म आहे. हो वाया संसार बंधन, याशी अविद्याची गा कारण, तेशी छेद वाया जाण खडग तृष्णा ब्रह्मविद्या. आता माया ही संसार बंधनाला कारण होते. बघा, मग आतापर्यंत संसाराच्या बंधनाला कारण कोण झाली होती, माया झाली होती. आणि ह्या मायेमुळेच काय झालं, हा देहाला मी म्हणायला लागला होता, आणि मी म्हणायला लागल्यामुळे दुःखी झाला होता. आणि ब्रह्मविद्या हीच तिला काय करणार आहे, तोडून टाकण्याची तीक्ष्ण शस्त्र आहे. ब्रह्मविद्या म्हणजे सद्गुरूच्या कृपेने आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं ना, या ज्ञानानेच काय होतं, हे मायारूपी वृक्ष छाटून टाकता येतो. आता एकदा मायारूपी वृक्ष छाटून टाकला कशाने, ज्ञानाने, मग मला सांग बरं, आता त्याला दुःख व्हायला पाहिजे का, सुखाने हुरळून जाईन का तो, काहीच नाही त्याला होणार. का, कारण त्याला कळलं आता ही जगत नसून सगळं कोणी परब्रह्म मीच आहे, असं त्याला ज्ञान झालेलं आहे. मग अविद्या निरशी ब्रह्मज्ञान, ते अवश्य ब्रह्मा होनी भिन्न, मोडले मनशी अद्वैतपण,
ते नव्हे जाण सिद्धांती. ब्रह्मज्ञान अविद्याला घालवते. बघा, ब्रह्मज्ञान काय करत असतं? अविद्या म्हणजे अज्ञान. ब्रह्मज्ञान काय करतं? ब्रह्मज्ञान झालं की अज्ञानाचा नाश होतो, आणि अज्ञानाचा नाश झाला की अविद्या ब्रह्महून वेगळी आहे. कशी अविद्या ब्रह्मज्ञानावरून वेगळी, पण तिला भिन्न म्हटले की अद्वैत तयार होतं. अद्वैत सिद्धांताला काय होते? बाधा येतो. बघा, तिला जर म्हणलं ना की ब्रह्मज्ञान वेगळं आणि माया वेगळी, अज्ञान वेगळं, ज्ञान वेगळं, असं म्हणलं की काय झालं? तिथं दोन आले, आणि दोन आले की अद्वैत राहत नाही. अद्वैत, कारण सगळं काय एकच आहे, पण इथं दोन तयार होतेत ना, म्हणून हे म्हणणं शिल्लक तिथं राहत नाही. कुठलं? अज्ञान वेगळं, ज्ञान वेगळं, ब्रह्म वेगळं, माया वेगळी, हे ठिकाणी म्हणणं शिल्लक राहत नाही. म्हणून हा सिद्धांत खरंच नाही म्हणले. कोणता? ही वेगळं वेगळं म्हणायचा. आता कसं असतं माहितीये का, साधकाला लगेच एवढा अधिकार प्राप्त होत नाही ना, म्हणून साधकाला स्टेप बाय स्टेप घेऊन जावं लागतं, एका पद्धतीने. चल सर्वत्र सांगायचं, अरे बाबा तू ध्येय नाही, तू आत्मस्वरूप आहे, तू ध्येय नाही, म्हणून काही ध्येय वेगळा करायचा आणि आत्मा वेगळा करायचा, माया वेगळी करायचं, ब्रह्म वेगळं करायचं. का? त्याला समजावं म्हणून. पण माया तिची ब्रह्म तिची माया, अंगानी छाया जयापरी. तुकाराम महाराज सांगतात, तेच माया आहे, तेच ब्रह्म आहे. तेच ब्रह्मावरती काय झालेलं आहे? ही मायेचं तरंग तयार झालेला आहे. त्याला अधिष्ठान ब्रह्मचे मायेला. हे कधी कळतं? सद्गुरूच्या कृपेने परिपूर्ण ज्ञान झाल्यानंतर कळतं आपल्याला. पण तोपर्यंत, जोपर्यंत ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत मग सद्गुरू काय सांगतात? अरे बाबा, ते देह म्हणजे तू नाही, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. देह म्हणजे तू नाही, देह हा मायेचा आहे, माया मिथ्या आहे, असं दोन करून सांगत असते. आणि शेवटी अज्ञान, त्याचा मी देह गेला की मग राहतो कोण? मी ब्रह्म आहे. मग ते निघून जातं, म्हणजे अज्ञान राहत नाही आणि ज्ञानही राहत नाही. म्हणून प्रपंच अज्ञानी लाठा, ज्ञान अज्ञानाच्या सत्व वाटा, पुढे जे कांटेने काटा, मग खटपटा निमाल्या. आता अज्ञान आणि प्रपंच प्रबळ झालाय. बघा, प्रपंच कशामुळे प्रबळ झाला? म्हणजे काय झाला? प्रपंच वाढला, प्रपंचाचा विस्तार झाला. याला कारण कोण आहे? अज्ञानी. प्रपंच का वाढला? आपला अज्ञानामुळे वाढला. आणि त्यात ज्ञान व अज्ञान यांच्या दोन वाट्या आहेत. आता अज्ञानामुळे प्रपंच वाढला ना, मग त्या प्रपंचामध्ये दोन मार्ग दिसले. दोन मार्ग म्हणजे कोणते? अज्ञानाचा मार्ग म्हणजे कोणता? अज्ञान, काहीच कळत नाही. आणि एक ज्ञानाचा मार्ग, मग ते अज्ञान काढण्यासाठी एक ज्ञानाचा मार्ग आहे. असे दोन येतं. पण ज्ञानरूपी काट्याने अज्ञानाचा काट्या काढून टाकला. काय झालं? आता त्या ज्ञानाने, सद्गुरूच्या कृपेने त्याला ज्ञान झालं. त्या ज्ञानाने काय केलं? अज्ञानाचा काट्या, आता ज्ञानरूपी हा काटा आहे आणि अज्ञानाचा पण काही काट्याचे. पण तो अज्ञानाचा काटा काढण्यासाठी सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूने तिला ज्ञानाचा काटा दिला. त्या ज्ञानाच्या काट्याने अज्ञानाचा काटा काढून टाकला की काय होतं? सर्व दगदग संपून जाते. आता अज्ञानाचा काट्या संपून गेला, निघून गेला. म्हणजे आता दुःख कशामुळं? त्या अज्ञानाच्या काट्यामुळे. दुःख कशामुळे झालंय? अज्ञानाच्या काट्यामुळे. आता ते सद्गुरूच्या कृपेमुळे ज्ञान झाल्यामुळे काय झालं? त्या ज्ञानाच्या काट्यामुळे अज्ञानाचा काट्या निघून गेला. अविद्या जीवबंधनी, ब्रह्मविद्या बंध छेदनी, या समूळ तुझं लागून सांगितलेल्या दोन्ही सविस्तर. अविद्या कशी आहे? बंधनाला कारण आहे. अज्ञानामुळे काय होतं? जीव बंधनामध्ये पडतोय, जन्म मरण्याच्या. आणि ब्रह्मविद्या बंधन छेदक आहे. ब्रह्मविद्या काय करते? ते बंधनाचा बात करून टाकी, बंधन तोडून टाकी. जे जीवाला बंधन झालंय ना, मी दे आहे, जन्माला येतोय मरतोय, हे जे बंधन आहे, हे जे बंधन पाडलेलं आहे, हे ब्रह्मज्ञान काय करते? त्याला ब्रह्मविद्या त्याला काय करते? तोडून टाकी. आता तो मुक्त झाला. आता त्याला जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. का मुक्त झाला तो? का त्याला जन्म मरण नाही? कारण सगळा मीच आहे, परमात्मा स्वरूप, मीच आत्मस्वरूप आहे सगळा. असं त्याला ज्ञान झालेलं आहे, त्याला ब्रह्मविद्या म्हणायचंय. अशा दोन्ही विद्या मी तुला सविस्तर सांगितल्यात. काय म्हणतात भगवंत आता तुला? या ब्रह्मविद्या आणि अविद्या ही दोन्ही मी तुला काय सांगितलं? आता सविस्तर तुला वर्णन करून सांगितलंय. म्हणले तेची ब्रह्मविद्या जाण, कैशेनी प्राप्त होय आपणा, ते पूर्वपीठा विवंचना, सावध मना परेशी. आता तीच ब्रह्मविद्या तुला कशी प्राप्त होईल? आता ज्या ब्रह्मविद्येमुळे अज्ञानाचा नाश झाला, अशी असताना ब्रह्मविद्या कशी प्राप्त होईल तुला? आता स्वस्त तू चित्तेने ऐक. म्हणले सांगतो, म्हणले मी तुला ऐक. काय करतो म्हणले मी तुला? ते सांगतो म्हणले स्वस्त चित्ताने तू ऐक. तस्मा जिन्न न्यासाया आत्मनात्मनस्तम केवल परम, संगम्य निरसे देत द्वस्तो बुद्धी यथाक्रमम. श्लोक क्रमांक 11. या शरीर व इंद्रिय यांच्या समुदायात असणाऱ्या केवळ पर अशा आत्म्याला विचाराने साक्षात जाणून या देह इत्यादी उपाधी विषयांच्या सत्यत्व बुद्धीचा स्थूल व सूक्ष्म अशा क्रमाने त्याग करावा. बघा, आता आपण जे बघितलं ना, त्या ब्रह्मज्ञानामुळे, ब्रह्मविद्येमुळे अज्ञानाचा नाश होतो. असं असणारी ब्रह्मविद्या
असं असणारं ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करायचं ते या श्लोकामध्ये सांगितलंय. उद्धवा याची लागे नित्य, जिज्ञाशे बैसवावे चित्त, वृत्तीशे विवेक उपजवित, सत्य असत्य विभाग. बघा हे उद्धवा, जिज्ञासू असतो. आता जिज्ञासू कोणाला म्हणायचं? जिज्ञासू म्हणजे ज्याला त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करायची काय झालेली इच्छा, उत्कंठा लागलेली. बघा ती ज्ञान प्राप्त करून घ्यायची काय लागलेली, त्याला उत्कंठा लागलेली आहे, त्याला जिज्ञासू म्हणायचं. अशा जिज्ञासू चित्तामध्ये त्याचं कसं चित्त कसं असतं, नेहमी स्थिर ठेवावे. त्याने चित्त कसं ठेवावे, स्थिर ठेवावं. आणि सत्य आणि असत्याच्या विभागामुळे, म्हणजे सत्य काय असत्य काय, सत्याचा विभाग कोणता, असत्याचा भाग कोणता आहे, त्या वृत्तीला विचार उत्पन्न होतो. चित्त स्थिर झालं ना. चित्त स्थिर करण्याचं म्हणजे काय करायचं, आपल्या चित्तामध्ये काय सगळ्या आता विषयाच्या इच्छा आहेत, कल्पना आहेत ना, पण त्या सगळ्या बाजूला काढून टाकायच्या आणि त्या चित्तामध्ये काय ठेवायचं, सत्य काय आणि असत्य काय. कारण माऊली पण सांगते, त्रिगुणी आसार निर्गुण ही सार, सारा आसार विचार हरिपाठ. सार आणि आसार, सार काय, निर्गुणी, आसार काय, त्रिगुणी. त्रिगुण म्हणजे 3 गुण, सत्वगुण रजगुण तमगुण. ह्या 3 गुणाने हा सगळा विषय काय प्रपंच तयार झालेला आहे. सगळा 3 गुणाचा आहे. तुका म्हणे जन प्रकार ते 3 का नाही, जन किती प्रकारचे, 3 प्रकार, सत्वगुण रजगुण तमगुण, 3 प्रकारे सगळे म्हणले. आणि मग काय करायचं, ह्या वृत्तीला त्या असत्य आणि सत्य याच्या विचारामध्ये काय करायचं, त्या वृत्तीमध्ये विचार उत्पन्न करून द्यायचा. माया काय, ब्रह्म काय, सत्य काय, असत्य काय, हा विचार कुठे झाला पाहिजे, त्या बुद्धीमध्ये झाला पाहिजे. असा विचार झाला तर ते ब्रह्मज्ञान होतं बरं का, एरवी होणार नाही. ती तुम्ही नुसतं किती बसले ध्यान करीत पण काय करीत बसले ना, पण हा जर विचार नसेल ना ते होणार नाही. विचार लय महत्वाचा आहे. कारण मावले आपण आता प्रमाण बघितलं ना, त्रिगुणे असणार निर्गुणे सार, सारा आसार विचार हाच हरिपाठ सांगितलाय ना. सारा आणि आसाराचा विचार करायला केला पाहिजे. म्हणून तेथे असत्य तुकी अविद्या, जिचेने जीवाशी परमबाधा, तिच्या समूळ करवाया छेदा, सद्विद्या साधावी. आता त्यातील असत्य जेवढे असेल, आता हा ती वृत्ती काय करते, विचार करते ना, सत्य काय ना असत्य काय. आता जेवढं असत्य असेल ना तेवढी अविद्या समजायची, तेवढं अज्ञान समजायचं. आता काय असत्य काय, सगळं आपण बघितलं सगळं माया, हे काय सगळं असत्य. तिच्यापासून जीवाला अतिशय पीडा होत असते. म्हणजे असत्य आहे ना, असत्यापासून काय होतं, सगळ्या जीवाला दुःख होत असतं सतत. आणि त्या अविद्याला समूळ तोडून जर टाकायचं असेल ना, आता अशी असणारी जी अविद्या आहे त्या अविद्येमुळे जीवाला दुःख होत असतं. आणि त्या अविद्या जर तोडून टाकायची असेल तर काय करावं लागेल, त्याला ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यावं लागेल. मग सद्विद्या साधल्या पाही, केवळ वस्तू ते दुरी नाही, ऐसी आपुल्याच्या ठाई, येची देही कुटस्थ. आता ब्रह्मविद्येने आपल्या हृदयात काय केलंय, गुण रूपामध्ये असणारं जे ब्रह्म प्रत्यक्ष मध्ये येतं. ब्रह्मविद्या त्यांनी काय केलं तर ब्रह्मविद्या प्राप्त करायला सुरुवात केली ना. आणि ब्रह्मविद्या प्राप्त करत असताना त्याच्या लक्षदुरूच्या कृपेने त्याच्या लक्षामध्ये आलं की काय असताना जी गुह्य आहे ना, जी गुढ आहे ना, ती कुठे आपल्याच ठिकाणी त्याला त्या अनुभवाला येतं. अरे मी तर देह नाही, मी तर ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, हे त्याला त्याचा अनुभव यायला लागतो. हा देह म्हणजे मी नाही. मग कार्य कारण संघात, त्या माझी वस्तू असे व्याप्त, व्यापुनिया अलिप्त नित्यमुक्त स्वभावे. आता शरीर आणि इंद्रिय यांच्या समुदायालाही ब्रह्म व्यापून असते. काय सांगितलं त्यांनी, शब्द शरीर आणि इंद्रिय. आता याचा जे समूह आहे, आता ही जे शरीर आहे आपले, शरीरामध्ये काय तर पंचकर्म इंद्रिय, पंचज्ञान इंद्रिय आहेत ना, हे काय ह्याचा समूह झाला. आणि या समूहाला काय केलेलं आहे, सगळ्या ब्रह्माने व्यापून याला. म्हणजे पण नित्यमुक्त असल्यामुळे अलिप्त राहते. पण ती कसं आहे, नित्यमुक्त आहे. ब्रह्म कसं आहे, नित्यमुक्त आहे, पण त्यामुळे कसं आहे, ह्याच्यामध्ये गुंतून पडत नाही, ते अलिप्त राहतं. त्याचा काही संबंध राहत नाही. करोनी सद्विद्या साधन, धरोनी आत्मानुसंधान, देह द्वयाचे निरसन, साधके जाण साधावे. मग काय करावं त्या साधकाने ब्रह्मविद्याच्या सहाय्याने, ब्रह्मविद्या सद्गुरूकडून प्राप्त करून घ्यावा. आणि त्या विद्येच्या सहाय्याने आपण आत्मा आहोत अशी दृढ भावना धरावी बुद्धीमध्ये. कशाने, विचाराने बरं का. कोणी ती आत्मस्वरूप मी आहे, मी देह नसून ती आत्मस्वरूप मी आहे. याला प्रबोध म्हणलंय बरं का. यालाच काय म्हणलेलं, प्रबोध म्हणलं आपल्या ठिकाणी आपल्याला. हा करोनी प्रबोध श्रम फार झाले, संत पार उतर का नाही. किंवा बोध दिला मद सांगा ते तिने मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समोर गेली दिसू लागले वाट, नाचत प्रेम छंद चालू लागवलं सपाट, एका जनार्दनी पावलो पण घरी पेट. कधी मला बोध दिले मिळाल्यानंतर.
मग हा बोध झाल्यानंतर अशी ब्रह्मविद्या साधकाला मिळाल्यानंतर त्या ब्रह्मविद्येच्या सहाय्याने मी आत्मा आहे, मी ध्येय नसून मी कोण आहे, मी आत्मा आहे, असं सतत 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 त्या बुद्धीने विचार करतो. तो त्या वृत्तीमध्ये ते मनाला काय करतो, सतत सतत त्याचं हे लावतो, ते विचारायचं त्याला विचार, त्या मनाला सतत सतत ते विचार करायला लावतो त्या मनाला. आणि ती विचार केल्यामुळं त्याची भावना दृढ व्हायला लागली. त्याचा विवेक काय होतो, वाढायला लागला. विवेक वाढतो ना. विवेक कशाला म्हणायचं, विवेक कमकुत राहत नाही, आता वाढतो त्याचा. विवेक म्हणजे काय, साराचा केलेला फैसला, जो फैसला झाला ना त्याला म्हणायचं विवेक. आणि तो विवेक कसा होतो, वाढतो. वाढलं म्हणजे प्रबळ बनतो, पुष्ट बनतो तो. आणि पुष्ट बनला, स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहाचा निराश करावा करून टाकतो तो. आता म्हणजे स्थूल देह पण मी नाही आणि अंतःकरण मी नाही. मी कोण आहे, मी आत्मरूप आहे. म्हणजे काय नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी काय नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी हा स्थूल देह म्हणजे पंचमहाभूती जे आहेत नाही, पंचमहाभूती मी नाही. मग मी कोण आहे, तर मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. हे सगळे विचाराने चालत असत. स्थूळ नश्वरत्व मिथ्या झाले, सूक्ष्म वासनामय कल्पिले, ते कल्पनेशी मिथ्यात्व आले, ब्रह्म उरले निर्विकल्प. स्थूल देह नष्ट होणार आहे, बघा, स्थूल देह नष्ट होणार आहे असा विचार जरी केला तरी तो मिथ्या ठरतो. आता त्याला ज्ञान झालं ना सद्गुरूच्या कृपेने. मग आता हा स्थूल देह, हा स्थूल देह नष्ट होणार आहे असा जरी विचार केला तरी तो काय मिथ्या आहे. म्हणजे मी आता मारणार आहे का तेव्हा, नाही, मी मरतच नाही का. आता त्याचं वय झालंय किंवा एखादा रोग झालाय त्याला, आता शरीर पडणार आहे, मग त्याला काय होतं, त्याचं काय वागतं, त्याला काय होतं नाही का. कारण शरीर म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही, तर मी आत्मस्वरूप आहे, त्याचा माझा काही संबंध नाही. मी मरत नाही, मी जन्माला येत नाही, मी कर्म करत नाही, माझ्याकडनं पाप होत नाही, माझ्याकडनं पुण्य होत नाही, असा असणारा मी आत्मस्वरूप आहे. म्हणून देह मरणारा म्हणलं तर, कारण मी मरतच नाही कधी. का, कारण तो मिथ्या आहे. देह कसा आहे, मिथ्या आहे. म्हणून वासना देह सूक्ष्म कल्पित आहे. म्हणून वासना देह कोणता आहे, म्हणजे सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण. ही सुद्धा कसं आहे, कल्पित आहे. कल्पित ही सुद्धा कल्पनाची. म्हणजे म्हणून हे एकदा साधकाने लक्षात घेतलं की तो देहाचा निरसन, तो काय होतो, देहाचं निरसन पावतो. म्हणजे आता मी देह नाही हे त्याचा पूर्णपणे निश्चय झाला. मी आत्मस्वरूप आहे, मी देह नाही असा काय झाला, निश्चय झाला. मग उरतं ते फक्त आता ब्रह्म, निर्विकल्प ब्रह्म शिल्लक राहतं फक्त. आता मी देह नाही म्हणलं की शिल्लक करून राहिला मी ब्रह्म. कारण मी देह नाही ना, मग मी कोण आहे, तर मी ब्रह्मस्वरूप आहे. मग जैशी गगनी नाना मेघपंक्ती, निजबळे होत्या वर्षते, त्याची शारदीयेची अंते, हरपून जाती आकाशी. आता पावसाळ्यामध्ये जसा ढगांचा समोर येतो ना, ढग, आता पावसाचे वातावरण सुरू झालं, काय होतं, अनेक ढग येतात आकाशामध्ये, येतात का नाही. मग खूप पाऊस पडतो आणि त्याच पावसामुळे काय होतं, परत पाऊस संपला की सगळे ढग काय होतात, परत नाहीसे होऊन जाते, संपून जातात. कुठून आले, कुठे गेले. त्याचप्रमाणे देहाला मी म्हणणारी बुद्धी, विवेक उत्पन्न झाला की मिथ्या ठरते. जी बुद्धी म्हणायची ना, मी देह मी देह मी देह अशी म्हणणारी जी बुद्धी, ती साराच्या विचारामुळे काय झालं, त्याच्या ठिकाणी विवेक झाला, तो विवेक पुष्ट बांधला. आणि विवेक पुष्ट बांधल्यामुळे त्या बुद्धीने निश्चय केला की आता मी देह नसून मी आत्मरूप आहे. म्हणून देह कसा झाला, आता मिथ्या झाला. आता देहाचं मिथ्या झालं. देहाच्या संबंधाने होणारे जे कर्म, देहाच्या संबंधाने असणारे नातं होतं, सगळं खरं का खोटं, सगळं खोटं. पण आपल्याला वागतं का खोटं, नाही ना वाक्यात आपल्याला खोटं. खरं सांगा बरं, वागतं का आपल्याला, मला सांगा. नुसता पोराचा चेहरा जरी सुकला तरी आपल्याला वाईट वाटतं. काय बदल, काय कशामुळे चेहरा सुकला काय माहिती, वागतं का नाही आपल्याला. त्याला काही कमी पडलं तर काय होतं आपल्याला, लगेच वागतं का नाही आपल्याला. काय वागतं आपल्याला, आपण ती खरं समजतोय ना, अजून माझं माझं म्हणतोय ना आपण अजून. तैशी देही देहात्मबुद्धी, दृढ केली होती त्रिशुद्धी, तेच विवेकाची या प्रबोधे, नास्तिक सिद्धी पावली. देह असद्भावाची पदवी, ब्रह्मविदेच्या सद्भावी, खद्य तो तेजाची दिवी, सूर्य देखावी कैसेनी. बघा, काजव्याचे तेज सूर्याला कसे दिसणार, सांगा बरं, दिसेल का. काजव्याचं तेज आहे, सूर्याला दिसेल का, काय दिसणार नाही. कारण सूर्य स्वयंप्रकाशित आहे. त्याच्या प्रकाशापुढे काजव्याचं काय आहे सांगा. काजव्याचं जे प्रकाश आहे किती घेतो, पाहू शकणार नाही तो. आणि त्यामुळे त्याप्रमाणे जी ब्रह्मविद्या प्राप्त झाली एकदा त्या साधकाला, की त्याला देहाचं सत्व टिकणारच नाही. त्याचं कटिकल ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर बरं का, नुसतं का म्हणजे तुम्हाला प्रबोध सांगितलं म्हणजे नाही. प्रबोध सांगितल्यानंतर तुमच्या ते विचाराने प्रबोध तुमचा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. आणि निश्चय झाल्यानंतर मग प्रबोध, ते बोध आपल्याला झाला म्हणायचं. बोध सांगणे आणि होणे याच्यामध्ये फरक आहे. ते ब्रह्म देह नसून ते ब्रह्म तू आहेस हे सद्गुरूने सांगितलं की लगेच प्रबोध होत नाही. ती बुद्धीने लगेच घेतलं पाहिजे, त्याचं काय गेलं पाहिजे लगेच, त्याचा लगेच स्वीकार केला ना
तर लगेच त्याचा देहभाव निघून जातो. पण जर नाही केला ना स्वीकार, मग त्याला सारखा विचार करावा लागतो. ते मी नाही, देह मी नाही, मी ब्रह्मरूप आहे. मी देह नाही, मी ब्रह्मरूप आहे. असं सारखं विचार करून 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 मग त्याचा काय होतो, विवेक वाढत असतो. आणि विवेक वाढला की मग देह राहीन का सांगा बरं, देह सत्य आहे म्हणून टिकन का तो? नाही टिकणार. दोर भासला होता विखार, त्याचा करिता निज निर्धार, हर पुनिया सर्पाकार, उरे दोर निज रूपे. दुरी खरी सापाचा भ्रम झाला. बघा आता काय झालं, थोडासा अंधार म्हणजे जास्त उजेड नाही आणि जास्त अंधार नाही, अशा कमी प्रकाशामध्ये दुरी पडलेली असते. आणि ती दुरी पडल्यामुळे त्याला काय दिसतं जाणाऱ्याला, अरे बघा बारलं ना सर्प आहे काय ना म्हणून. काय दिसला? सर्प दिसला. आणि सर्प दिसल्यामुळे पण काय झालं माहितीये का, पण ज्या वेळेस त्या क्षणी पलीकडून गाडी आली त्या गाडीच्या प्रकाशामध्ये ती दुरी त्याला सर्प नसून ती दुरी दिसते त्याला. अरे काय येत ही साप नसून ही काय दुरी आहे. म्हणजे आधी काय झालं, भ्रम झाला होता ना त्याला साप आहे म्हणून आणि घाबरला होता तो. पण पुढून गाडी आल्यामुळे काय झालं, त्या गाडीच्या प्रकाशामध्ये ती त्याला साप नसून ती दुरी आहे. त्या दुरीचं खरं ज्ञान झालं त्याला. आणि खऱ्या दुरीचं ज्ञान झाल्यामुळं सर्प जो होता तो भास होता तो नाहीसा झाला. आणि दोरीचं स्वरूप शिल्लक राहतं. आणि दोरीचं स्वरूप शिल्लक राहिलं म्हणजे काय झालं, आता त्याची भीती निघून गेली. अगदी तसं बघून तर सांगतेत, अगदी तसं म्हणले, पाहता विवेकाचे निवाडे, दोराचे सर्पत्व जेवी उडे, तेवी ब्रह्म सद्भावे रोकडे, ध्येय नातुडे सत्य. अगदी त्याचप्रमाणे म्हणले, जरी ब्रह्म एकदा दिसले त्याला म्हणजे काय झाला, त्या ब्रह्मस्वरूपाचा त्याला अनुभव आला, त्याला त्याचा एकदा अनुभव आला, विवेकाने काही विवेक पुष्ट झाला. आणि विवेक पुष्ट झाल्यामुळं आता ध्येय खरा ही धारणा गळून पडली त्याची. जे ध्येयाला सत्य समजायचं ना, आता ही त्याची इच्छा म्हणजे धारणा होती ना, जो निश्चय होता ना, तो निश्चय संपून गेला आता. म्हणून नरध्येय अस्त्रावनु ब्रह्मविद्या वाढली जाण, ते आपुले जन्मस्थान ध्येय निर्दाळने केवी करी. म्हणून उद्धवा, देहाचा आश्रय करून जर ब्रह्मविद्या वाढत असेल, काय सांगितले बघून काय म्हणते उद्धवा, जर देहाचा आश्रय करून जर ब्रह्मविद्या वाढत असेल तर मग आपलेच उत्पत्ती स्थान जो देह त्याचा नाश कसा करेल सांगा बरं, होईल का? म्हणजे देहाचा आश्रय जर करून जर ब्रह्मविद्या वाढायला लागली तर मग देहाला वाकेल का आपण आपला नाश करून घ्यावा? कारण ब्रह्मविद्या आली की देहाचा नाश होतोय. म्हणून बघून काय सांगते, मग अशी शंका जर तुला येत असेल ना म्हणले, कशी अशी शंका की देहाचा आश्रय करून जर ब्रह्मविद्या वाढत असेल तर आपले उत्पत्ती स्थान जो देह त्याचा नाश करू शकतो का? नाही करू शकत. आणि अशी जर तुला शंका येत असेल तर सांगतो म्हणजे ऐक आता. उद्धवा, तू ऐसे अशी आशंका झणी धरीशी तरी अग्नी उत्पत्ती दृष्टांतेशी तुझपाशी सांगेन. म्हणून काय करतो म्हणले, तर या शंकेला उत्तर देण्यासाठी मी तुला आता अग्नीचा दृष्टांत देतो, ऐक म्हणले. आता अशी शंका जर तुला आली ना तर त्याचा मी काय करतो म्हणजे तुला अग्नीचा दृष्टांत देतो. पण ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री